तुळजा बघितलं तू सारखं नको नको ते आरोप करत होतीस त्यांच्यावर, पण आज तेच वाचवायला आले ना मला, म्हणून मी त्यांना देव मानतो. खरंच माझ्यासाठी तो देव माणूस आहे. चल पुरे झालं डॅडी पुराण. दादा डॅडींमुळे नाही, आज तू इथं आहेस ना तर तुळजावहिनीमुळे. तुला माहित नाही गावातले सगळे लोक किती चिडले होते तुझ्यावर. हा दादा, वहिनीने कसलं सॉलिड भाषण केलं माहितीये का तुला? लोक जागेवरच गपगार झाले. वहिनीने त्यांना समजावलं, नाहीतर त्यांनी घर जाळायला पण मागे पुढे पाहिलं नसतं. खरंच. अरे तुझ्या विरोधात घोषणा देणारे डायरेक्ट तुझ्या बाजूने बोलायला लागले. एका मिनिटात डावच पलटून टाकला वहिनी. तुळजा खरं सांगू, तू बाहेरून या घरात आलीस असं वाटतच नाही. हे घर तुझंच आहे असं वाटतं मला. मग आहेच, हे माझंच घर. आणि परत जर तू बाहेरून आलेली मला बोललास ना तर पोलिसांना परत घेऊन जायला सांगेन तुला. दादा, अरे ते केक कापायचा पण राहिलाय आपला, कापूया का? नाही नाही, अरे राजू आणि भाग्य तिकडे हॉस्पिटलमध्ये, ते नसताना मला केक तरी कापू वाटेल. बरोबर आहे तुझं. अरे मग आपण त्यांना व्हिडिओ कॉल करायचा का? त्यांना पण बरं वाटेल. हा ही 1 नंबर आयडिया. पुढे चल कॉल लाव. दादा, अयो पुढेच फोन. दादा, राजू, भाग्य कशी आहे का? दादा अरे केवढं लागलंय तुला, कसा आहेस तू? बरं आहे. मला सांग, भाग्य कुठे? दे ना तिला फोन. हा हे घे पाहू. भाग्य बाळा, कशी आहेस तू? एकदम मस्त आहे. मी डॉक्टरांना म्हणाले की मला आता बरं वाटतंय, घरी जाऊ द्या, पण ते उद्या सोडणारे म्हणतात. दादा, मी तुझ्या कुशीत झोपले ना की लगेच बरं वाटेल. तू सांग ना त्यांना. हे येडाबाई, अगं ऐकायचं असतं डॉक्टरांचं. तू तुझ्या वहिनीचं ऐकतेस ना?